हैं? रेकॉर्ड ऑप्शन नाही जॉईन केला ओके ओके. सो मी सर्वांचं नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी तर्फे सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या स्पेशल सेशन मध्ये. उपस्थित सगळ्या रजिस्टर्ड टीचर्स आणि उपस्थित सर्व जे आज इथे प्रेझेंट आहेत स्पेशल आपल्या सेशनला, त्यांचं मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आजचे स्पेशल सेशन हे आपल्या सर्वांसाठी आयोजित केलंय, जेणेकरून सर्वांना एक नवीन प्रेरणा मिळेल एक व्यवसाय सुरू करण्याची. आज नक्कीच तुम्हाला खूप शिकायला मिळेल याची मी खात्री देते या सेशन मधून. सो आजच्या आपल्या सेशन मध्ये आपल्या कुटुंबातील अतिशय मेहनती अशा व्यक्तिमत्वाच्या टीचरला आपल्या फ्रँचायझी पार्टनर आहेत त्या अशा सौ सरिता तोंडारे मॅडम गिर मधून आपल्याला कनेक्ट आहेत, जिल्हा लातूर. यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि कुठलाही वेळ न घालवता आपण त्यांच्या मनोगताला आता आपण सुरू करूया. सरिता मॅम, तुम्हाला आवाज येतोय? तुम्ही आता तुमचा माईक ऑन करून बोलू शकता मॅम. ओके, हो माईक मॅम, हो मॅम. ऑन करून तुम्ही मॅम सुरू करा. ओके ओके ओके. आवाज येतोय माझा? येस मॅम, येस, बरोबर आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. एक मिनिट. नमस्कार, मी सौ सरिता विष्णू तोंडारे. मी लातूर मध्ये उदगीर येथे राहते. बघा, नेट स्कूलची फ्रँचायझी घेतल्यापासून खूप म्हणजे खूप मला आनंद होतोय की मी सर्व काही शक्य करू शकले. एक मिनिट. सर्व काही मी शक्य करू शकली. आणि बघा, माझं एज्युकेशन हे डीएड झालेलं आहे आणि माझी खूप इच्छा होती की टीचिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची. पण डीएड झाल्याच्या नंतर हे सर्व स्टॉप झालं होतं. मी ऍक्च्युली मला कुठलाही अनुभव नव्हता टीचिंगचा. आणि डीएड झालं आणि लग्न झालं आणि सर्व इच्छा अपूर्ण राहिल्या की काय करावं आता. ना टीचिंग तर करायची आहे. मग लग्नानंतर मला 2 मुलं झाली. एक 2.5 वर्षाची मुलगी आणि एक 6 वर्षाचा मुलगा आहे. आणि त्यांना सांभाळायला कोणी नाहीये. त्यांना सांभाळून सगळं काही हे करायचं होतं. आणि विचार केला, मी एका स्कूलवर पण ट्राय केलं होतं की काय करायचं. तर ते स्कूलमध्ये म्हणजे 6 ते 8 तास, जवळजवळ 6 ते 8 तास, 6-7 तास जावा आणि पेमेंट खूप कमी, 4 ते 5 हजार सांगितलं. ते मला मान्य नव्हतं. आणि मग मी विचार केला की घरी म्हणजे सर्व सांभाळून
सर्व सांभाळून हे शक्य आहे का? तर मी ॲबॅकस करायचा विचार केला, की माझ्या एक फ्रेंडनी सांगितलं की आपण घरून सुद्धा क्लासेस चालू शकतो. मग विचार केला की हा, आपण घरी बसल्या बसल्या आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग एका माझ्या फ्रेंडनी सरांची नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीची लिंक दिली आणि त्या लिंकला मी सरांचा वेबिनार पाहिला आणि फ्रँचायझी घेतली. पण सरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही मुलं बाळ सगळं सगळं घर वगैरे सांभाळून सर्व काही तुम्ही करू शकता, चांगली इन्कम मिळू शकता. पण मला कुठेतरी वाटत होतं हे कसं बरं शक्य आहे, नाही का? म्हणजे मुलं सांभाळायची, घर सगळं सांभाळायचं आणि इन्कम चांगल्या पद्धतीनं तुम्ही कमवू शकता. मला विश्वास नव्हता की हे शक्य आहे का. चला आपण करून तर बघूया असं मी एक निश्चय केला आणि मी पुढे हे केलं. आणि सुरुवातीला फ्रँचायझी घेतली. एक 20 ते नाही 20 नाही, एक 25 दिवस लागले, फक्त 25 ते 26 दिवस मला व्हिडिओ सगळं माझी तयारी करण्यासाठी. आणि मग सर्वांना मी, आपले जे नातेवाईक आहेत, आता तुम्ही म्हणणार की कसं मुलं गोळा करायची, कसं काही सर्व शक्य आहे. तर मी काय केलं की माझे जे नातेवाईक आहेत, आपले भरपूर नातेवाईक असतात, त्यांना सांगितलं की ना की माझ्या क्लास बद्दल एक हे तयार केला, बॅनर तयार केलं. आणि ते बॅनर मी म्हणजे सगळ्यांना सांगितलं. हा बोला, कोणाला काय बोलायचंय का? नाही, नाही कंटिन्यू. मॅडम, कंटिन्यू. हा, ठीक आहे. तर मी नातेवाईकांना माझ्या पूर्ण नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही स्टेटसला ठेवा हे बॅनर जे आहे. आणि जवळजवळ मला असं असं म्हणजे कळालं की 100% मध्ये 95% लोकांना माहितीच नाही वैदिक मॅथ म्हणजे काय. आणि मी जिथे राहते तिथे तर एकही क्लास नाही वैदिक मॅथ म्हणजे काय. आणि मला अजून उत्साह आला की हा, लोकांना म्हणजे सांगण्याला की वैदिक मॅथ असं असतं, हे म्हणजे सांगायला उत्साह आला. आणि आजूबाजूला पण मी सगळ्यांना, जेवढे आजूबाजूला राहतात मुलं वगैरे राहतात, मग त्यांना मी सांगितलं की असं असं मी वैदिक मॅथ आहे. आणि जिकडे जाईल मी तिकडे, ज्यांना भेटेल तिकडे मी सांगायची की मी वैदिक मॅथची ट्रेनिंग घेतलेली आहे आणि ह्या तारखेपासून नाही का क्लास मी सुरू करणार आहे. आणि जवळजवळ मला 1 महिना लागला. मी माझ्या क्लासचं सेटअप केलं, पूर्ण सेटअप केला क्लासचा. आणि नंतर मग डेमो घेतला मी. मुलांची कॉन्टॅक्ट नंबर जवळजवळ माझ्याकडे एक 40 ते 45 नंबर गोळा झाले. सहज सांगायचं आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या ओळखीचे जे असतात त्यांना सांगायचं की वैदिक मॅथचे क्लास घेते, वैदिक मॅथ असं असं आहे बाबा. फोनवर कॉन्टॅक्ट करून सांगायचं आणि त्यानुसार मग 40 ते 45 नंबर जॉईनचा म्हणजे गोळा केले मी. आणि त्यांचा 2 दिवस मी फ्री वेबिनार घेतला. त्या वेबिनार मध्ये माझे 10 ऍडमिशन झाले. पहिली बॅच माझी खूप छान प्रकारे झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमीचं खूप मोठा धन्यवाद करते मी सर मोरे सर आणि अपूर्वा मॅडम. खूप सपोर्टिंग आहेत, ट्रस्टेड आहेत आणि खूप सपोर्टिंग आहेत. त्यांनी खूप मदत केली. इवन आता मी इकडे सांगू शकत नाही की भरपूर गृहिणी असतील, भरपूर गृहिणी असतील, त्यांना नाही का म्हणजे मला तर मोबाईल पण चालवता येत नाहीये. मोबाईल चालवता येत नाही किंवा इवन आपल्याला कसं फक्त व्हॉट्सअप इंस्टाग्राम एवढंच बघायला म्हणजे कळतं. अपूर्वा मॅडमने म्हणजे फोटो कशा ठेवायच्या, स्टेटसला फोटो कसे टाकायचे, नाही का, ऑनलाईन. नाही मॅम, मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही घेतले. माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहेत बॅचेस. तर मग स्टेटसला फोटो कसे ठेवायचे, इवन त्यांना मेसेज कसा करायचा, पालकांना कसं बोलायचं, हे एवढ्या छान पद्धतीनं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मला समजून सांगितलं त्यांनी की असं असं बोला मॅम, तुम्ही तसं बोला. आणि अजिबात आता जे काही टीचर आहेत त्यांना एक मी सांगू इच्छिते की तुम्ही अजिबात घाबरू नका.
म्हणजे आता सरांना हे प्रश्न कसे विचारू, मी मॅडमला कसे विचारू? तुम्ही विचारला तरच तुमचे प्रश्न सुटतील. आणि असं विचारू नका हे बोलणं योग्य आहे का, हे थोडस वेगळंच आहे. मी तर दिवसातून 7 ते 8 वेळा अपूर्वा मॅडमला कॉल करायची. मॅम हे कसं, डेली बॅचेस घेता? नाही मॅम, मॅडम आठवड्यातून 3 वेळेस. हा मॅडम बोला. आपण त्यांचे नंबर सगळ्यांचे क्वेश्चन्स आपण शेवटच्या 10 मिनिटात घेऊया. तुम्ही कंटिन्यू करा, तुमची ती जर्नी सांगा. ओके, नंतर आपण त्यांना ओके वेळ ओके. नंतर आन्सर करा. सॉरी मॅम. ओके ओके मॅम. ओके ओके. तर अपूर्वा मॅडम सुद्धा खूप तुम्हाला मदत करतील की बॅनर कसे लावायचे, किंवा कसे मेसेज करायचे, पालकांना इम्प्रेसिव्ह कसे मेसेज करायचे, त्यांना कन्वर्ट कसं करून घ्यायचं. खूप छान प्रकारे ते सांगतात. खूप सपोर्ट केला. थँक्यू सो मच अपूर्वा मॅडम आणि मोरे सर. खूप छान सपोर्ट केला त्यांनी. अजून आता सेकंड बॅच माझी, आता ती फर्स्ट बॅच झाली माझी, खूप छान प्रकारे झाली. मुलांचा खूप छान प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आणि पालकांचा सुद्धा. अगदी आता माझी फर्स्ट बॅच झाली, आज माझी फर्स्ट बॅचची सेकंड ऍडव्हान्स लेवल एक्झाम पण झाली. तर मला असा अनुभव आला की म्हणजे मी पण नवीन होती ना, तर मला असं कळत नव्हतं की हे जे वैदिक मॅथच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या स्कूलमध्ये मुलं यूज केल्यानंतर काय होतं. मी पण कन्फ्युजन होतं की ते कन्फ्युजन होतील का मुलं. आपण हे शिकवतोय, वैदिक मॅथच्या ट्रिक शिकवतोय, आणि मुलं स्कूल मेथडनी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. मग ते त्यांच्यामध्ये कन्फ्युजन नाही होणार का. एका मुलीचा मला खूप छान अनुभव आला की क्लासमध्ये त्यांच्या किती 30, आता एक्झाम झाली त्यांची मॅथची, 30 अबोव 29 मिळाले तिला. एकच मार्क्स कुठेतरी कट झाला तिचा, आणि तिने क्लासमध्ये येऊन सांगितलं की मॅम मला असं असं, आणि मी सगळ्या ट्रिक्स यूज केल्या जेवढ्या होत्या ना, पूर्ण पेपर मी ट्रिक्सनेच यूज केलं. तर मला खूप छान आनंद वाटला. त्याचे पॅरेंट्स पण मला बोलले की मॅम खरंच वैदिक मॅथ हे खूप छान एक प्लॅटफॉर्म आहे की मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि त्यांचे जे मॅथ बद्दल भीती आहे ते जाण्यासाठी. आणि तो अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता की त्या मुलीने स्वतः म्हटले की तुम्ही मॅम आमच्या शाळेमध्ये या आणि सर्वांना सांगा वैदिक मॅथ हे खूप छान आहे. असंच तुम्ही पण नाही का मुलांना जवळचे क्लास असतील, शाळा असतील, त्यांना तुम्ही भेटी द्या, त्यांना सांगा, डेमो द्या त्यांना, आणि त्याच्या मधून तुम्हाला खूप अनुभव येईल. अजून सांगायचं म्हटलं की आता सेकंड बॅच मी कशी तयार केली की जे काही माझे 10 स्टुडंट होते फर्स्ट बॅचचे, त्यांच्याच रेफरन्सवर मी कुठला डेमो ह्या वेळेस घेतलाच नाही ऑनलाईन. मी काय केलं माहितीये का, आता अमुक अमुक एक मुलगा आहे 7th स्टँडर्डला आहे, तुझ्या फ्रेंडला सांग क्लासमध्ये की तू ना 9-9 ची ट्रिक्स म्हणा, आपले 9-9 ची ट्रिक्स असते ना, निखिलम किंवा 5 ची ट्रिक्स, ही ना तू जस्ट ना लंच ब्रेक मध्ये नाही का तू त्याला सोडून दाखव. आणि मग तो त्याला पटलं ना की तुला उद्या मी जवळजवळ मॅम 2 आठवडे, हो 2 आठवडे मी डेमो घेतला. डेमो म्हणजेच काय घेतलं माहितीये का, त्या मुलांना सांगितलं की तुझे फ्रेंड असतील ना उद्या क्लासला, आता 4 वाजता माझा ऑफलाईन क्लास असतो आणि 6:30ला ऑनलाईन असतो. तर 4 वाजता तू काय कर, तुझ्या फ्रेंडला घेऊन ये. आणि मी त्याला जेवढे येतील ना मॅम, की 2 फ्रेंड आले, 3 फ्रेंड आले, रोज असे 2 आठवडे येत गेले. त्याच्यामुळे माझे सेकंड बॅच पण तयार झाली की आता 14 स्टुडंट आहेत सेकंड बॅचला. आणि चांगल्या प्रकारे मस्त प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून मला की मुलं पण खूप खुश आहेत की त्यांना मॅजिकल वाटते सर्व काही. जे काही ट्रिक्स आहेत ते खूप मॅजिकल वाटते. आणि जेव्हा ते फ्रेंडला सोडून दाखवत होते त्यांच्या, आणि सर्व ऍडमिशन हे त्यांच्या रेफरन्सवरच झालेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल की इतर म्हणजे नातेवाईकांना बोला, किंवा इतर जे तुमचे फ्रेंड सर्कल असतील, भरपूर ग्रुप असतात, त्या ग्रुपमध्ये तुम्ही असं इन्व्हाइट करा त्यांना की अशा पद्धतीचा आहे. तुम्ही बोलल्याशिवाय नाही होणार, बोलावं लागेल.
प्रत्येकाला बोलावं लागेल, बोलल्याशिवाय काहीच होणार नाहीये. हा. आणि वैदिक मॅथ हे खूप छान असं प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला खूप छान प्रकारे इन्कम मिळून देईल. आणि जवळजवळ बघा की आता माझ्या मुलं, मी एक गृहिणीच आहे आणि माझे मुलं सांभाळायला घरी कोण नाही, आम्ही दोघंच राहतो. मी माझ्या मुलांना समोर घेऊन, ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये समोर घेऊन मी शिकवते. आणि छान प्रकारे आठवड्यातून 3च दिवस मी घेते. आठवड्यातून 3 दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार असा क्लास असतो माझा. आणि 3 दिवस मुलांना सोबत घेऊन, म्हणजे मुलं सांभाळून, घर सांभाळून सर्व काही चांगल्या प्रकारे मी इन्कम इन्कम कमवते. पहिल्या बॅचला मी म्हणजे किती 3,000 घेतले मुलांकडून. असे 10 स्टुडंट होते. आणि आता 14 स्टुडंट आहेत या बॅचला. बॅच सुरू होऊन माझी झाले 2 आठवडे झालेले आहेत. सेकंड बॅच सुरू होऊन 2 आठवडे झालेले आहेत. अगदी छान प्रकारे व्यवस्थित म्हणजे काही प्रॉब्लेम न येता व्यवस्थित झालेले आहेत. आणि तुम्हाला जरी अडचण काही आली, असे पॅरेंट्स पण भेटतात. पॅरेंट्सचा पण अनुभव खूप चांगला आहे. खूप चांगलं आहे की त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी पण हे खूप नवीन आहे प्रोग्राम, वैदिक मॅथ. आता इतर इतर जणांना माहिती असतील की आजूबाजूला वैदिक क्लासेस असतील, खूप कमी आहेत, पण त्याचं क्रेज नाहीये आता. पण आपल्याला खूप ही सुवर्ण संधी आहे की वैदिक मॅथ, अबॅकसचं जसं क्रेज आहे, अबॅकस लोकांना माहिती आहे, वैदिक मॅथ हे कोणालाही माहित नाही. ही खूप सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू, सगळ्यांना कसं सांगू वैदिक मॅथ म्हणजे काय. हे खूप चांगली आपल्याला सुवर्ण संधी आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि हे शेअर करा. आणि अशा प्रकारे तुमचे ऍडमिशन होतील, आणि नक्कीच होतील. तुमच्याकडे 10 जरी मुलं आले इन्क्वायरीसाठी, त्याच्यातले मी 101% सांगेल की 7 ते 8 ऍडमिशन होतात. आणि 2 ऍडमिशन का नाही होत माहितीये का? एक तर त्यांचा फीचा प्रॉब्लेम असेल, एक तर टाइमचा प्रॉब्लेम असेल. हा. तर वैदिक मॅथच्या ज्या ट्रिक्स आहेत, एवढ्या मॅजिकल आहेत, तुमच्या 10 पैकी 7 ते 8 हे होणारच. माझ्या पहिल्या वेबिनारला फक्त 14 स्टुडंट होती. 14, हो. सॉरी, डेमोला डेमोला 14 ते 15च होती. त्याच्यातून माझ्याकडे 7 ऍडमिशन झाले. आणि काही ऍडमिशन टाइम ऍडजस्ट नव्हता, त्यांना फी जास्त वाटत होती, अशामुळे म्हणजे झाले नाहीत, अशामुळे झाले नाहीत. बाकी मग सर्व म्हणजे योग्य ह्याच्यानुसारच झाली मग ऍडमिशन. तर तुम्हाला पण खूप सुवर्ण संधी आहे. खूप लोकांपर्यंत पोहोचा, बोला तुम्ही. आणि आपली जाहिरात कशी करायची ती अपूर्वा मॅडम आणि मोरे सर यांच्याकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देतील. आणि तुम्ही प्रश्न नाही विचारला तर उत्तर तुम्हाला मिळणार नाही. तर हे कसं विचारू, हे खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे आणि अड वाटेल मला, हे अजिबात मनात घेऊ नका. प्रत्येक प्रश्न विचारा, तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि प्रत्येक प्रश्न हे सॉल्व्ह होतील तुमचे. अजून मॅम, अपूर्वा मॅम आहेत का? हा, आहेत. येस येस. हा, कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा, हॅलो. बोला ना. हा, बोला. तुम्ही ऑनलाईन हॅलो. क्लासेस किती दिवस घेतले, किती महिने घेतले? एक बॅच म्हणजे ऑनलाईन बेसिकची बॅच आहे की ऑनलाईनची तुम्ही किती दिवस घेतली आणि ऍडव्हान्सची किती दिवस घेतली? मॅम, मी ना बेसिक आणि ऍडव्हान्स असं सांगितलंच नाही मुळात. मी काय सांगितलं माहितीये का? बेसिक आणि ऍडव्हान्स असं नाही सांगितलं. 2 महिन्याचा कोर्स आहे, कम्प्लीट वैदिक मॅथचा 2 महिन्याचा कोर्स आहे असं सांगितलं. आणि बेसिक आणि ऍडव्हान्स असं 2 बुक आहे, असे त्याचे लेवल आहेत असं सांगितलंच नाही. आणि 2 महिन्याचं मी घेतलेलं आहे मॅम, ऑनलाईन आणि ऑफलाईन असं. ओके. आणि हॅलो. ऑनलाईन मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले का, काही ट्रबल? कसले प्रॉब्लेम्स मॅम? म्हणजे मुलांना तेवढ्याच ऑफलाईन मध्ये आपण तेवढा ट्रिक नीट समजावू शकतो ते मला माहिती, किंवा फेस टू फेस ते आपल्याला विचारतात, पण ऑनलाईन मध्ये तेवढ्या सहजतेने तुम्हाला एक्सप्लेन करता आलं का? हो मॅम, खूप चांगल्या प्रकारे. अजून
ऑनलाईन मध्ये असा काहीच प्रॉब्लेम आला नाही मला. कधीतरी नेटवर्क इश्यू व्हायचा. आता हे पाऊस वगैरे चालू असल्यामुळे थोडासा नेटवर्क इश्यू आता होतोय, पण काही नाही. खूप चांगल्या प्रकारे आपण ऑनलाईन सुद्धा शिकू शकतो मॅम. माझं एक बँगलोरहून अपूर्वा मॅडम, बँगलोरहून एक ऍडमिशन झालं होतं. ते टाइम ऍडजस्ट होत नव्हता म्हणून त्यांचं कॅन्सल झालं मॅम. ओके. मॅम काही ऑनलाईन प्रॉब्लेम मध्ये मुलं कशी घेतली, म्हणजे वेबिनार थ्रू अशी हे केली का, जमा केली का? नाही मॅम, ऑनलाईन नाही, नाही का. माझं माहेर ना म्हणजे मुंबई असल्यामुळे मुंबई आणि पुणे ह्या इकडे माझ्याकडे ओळखीचे नातेवाईक होते, त्यांच्याच थ्रू ऍडमिशन झाली होती माझी. ओके, नातेवाईकांच्या रेफरन्सनी म्हणजे तुम्ही ऍडमिशन मिळवली का? हो हो हो. हॅलो, मला एक प्रश्न विचारायचा होता हा बोला ना. की आपण आता जो जो क्लास आपण जो टीचर लोक घेतो, तो घेतल्यानंतर हा तुम्ही किती वेळ प्रॅक्टिस केलं स्वतः? म्हणजे आपण किती वेळ प्रॅक्टिस करायला पाहिजे की जेणेकरून आपण मुलांना चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकू, किंवा मुलांना, किंवा आपण जर वेबिनार किंवा काही आपण जर अटेंड जर समजा अरेंज करायचं म्हटलं तर आपण तेवढ्या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून पालक किंवा एखाद्या स्कूलमध्ये जर आपण गेलो तर ते लोक आपल्याकडे म्हणजे ऍडमिशन साठी प्रोत्साहित होतील असं आपण, तुम्ही किती प्रॅक्टिस केलं स्वतः, आपण किती वेळ केलं? मॅडम काय माहितीये का, मी की नाही 25 दिवसच फक्त, आपले किती एकूण व्हिडिओ 30 किती आहे, 29 30 आहेत व्हिडिओ. मी फक्त मॅम 25च दिवस ते व्हिडिओ पाहिले, आणि एक व्हिडिओ पाहिला ना त्याचा नोट्स काढत गेली मी ना. आणि मला तर म्हणायचं आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलो ना मॅम, की तुम्ही स्टार्ट करा म्हणजे येस, डेमो द्यायला, मुलं हे करायला. आणि जोपर्यंत तुम्ही शिकवत नाही ना, तुमची प्रॅक्टिस होणारच नाही मुळात. बरोबर बरोबर. जोपर्यंत तुम्ही शिकवणार नाही ना, प्रॅक्टिस हम्म. होणार नाही. अशी प्रॅक्टिस होणार नाही. आता बघा, आता निखिलम, आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असणार, निखिलम किंवा 9ची ट्रिक्स आहे, हे आहे, आपल्याला ते माहिती आहे, बरोबर आहे. हे कसं बरोबर. करायचं, हे कसं करायचं हे माहिती आहे. युनिट प्लेसला काय, 10 प्लेसला काय घ्यायचं, 9 कॉम्प्लिमेंट काय, 10 कॉम्प्लिमेंट काय, हे आपल्याला सर्व माहिती आहे. पण जोपर्यंत तुम्ही मुलांना शिकवणार नाही, तुम्ही प्रॅक्टिस तुमची होणार नाही. बरोबर मॅडम, आता तुम्ही जे फेसबुकला म्हणा किंवा व्हॉट्सअपला वगैरे स्टेटसला कशा पद्धतीने जे तुम्ही जे ऍडव्हर्टाईज केले ते तुम्ही नंतर आपल्या ग्रुपवर शेअर कराल का, किंवा का आपल्याला अपर्णा मॅडमना विचारावं लागेल त्यासाठी नाही नाही, सजेशन? त्यांनाच विचारा ना. आता बघा, काल परवा नाही का सरांनी खूप फोटो दिले होते, बॅनर कसे स्टेटसला ठेवायचे, तेच ठेवायचे बर, मॅम. आणि अपूर्वा ओके, मॅडमला, आता तुम्हाला येत नसेल, आता माझ्यासारखं तुम्हाला काही येत नाहीये, बरोबर, काहीच येत नाही. बरोबर. बॅनर कसे बनवायचे, फोटो कसे ठेवायचे, ते अपूर्वा मॅडमला तुम्ही बोला, त्या सर्व तुम्हाला सांगतील कसं करायचं, कसं ठेवायचं. ओके ओके ओके, चालेल. मॅडम ऑफलाईन बनवली होती का? मॅडम वेबिनार मध्ये तुम्ही हॅलो. कोणतं म्हणजे कोणती ट्रिक शिकवलेली, म्हणजे 9ची शिकवलेली वेबिनार की? मध्ये ना 9ची ट्रिक शिकवली. 9 आणि निखिलम असतं ना, 1 लाख 2 लाख हे. अच्छा, म्हणजे 2 तो घेतलेले का ट्रिक, तुम्ही? हा. किती मिनिटाचा घेतला? आता बघा, डेमो घेण्यासाठी ना, ते सुद्धा ना मॅम सांगतील तुम्हाला, डेमो घेण्यासाठी कुठले कुठले ट्रिक्स यूज करायचे. मॅम ओके. सर्व गायडन्स करतात, कुठले कुठले ट्रिक्स यूज करायचे डेमोसाठी. वेबिनार किती मिनिटाचा घेतलेला वेबिनार तुम्ही? वेबिनार जवळजवळ 1 तास. वेबिनार एक कसा घ्यायचा मॅम माहितीये का, आपण सोडवायचं आणि मुलांकडूनच कनेक्ट करायचं. मुलांना सांगायचं, आता 4-5 मुलं असतील, तुम्ही एक डिजिट सांगा, तुम्ही एक डिजिट सांगा, त्यांच्याकडनंच विचारून घ्यायचे. ओके, म्हणजे प्री कनेक्ट वेबिनार करायचं तुम्ही मुलांना. अरेंज केलेला का 2 दिवस असं? काय मॅम? 2 दिवस असा वेबिनार अरेंज केलेला का, म्हणजे 2 दिवस झाल्यानंतर मग ऍडमिशन झाले असं का? 2 म्हणजे दिवस वेबिनार. वेबिनार घेतला, तो हा, 2 दिवस वेबिनार घेतला. आणि त्या वेबिनार मध्ये ना पहिल्या दिवशी वेबिनार घेतल्यानंतर त्यांना होमवर्क द्यायचा, म्हणजे मुलं कसं ओके. आवर्जून करतात, दुसऱ्या दिवशी अच्छा. जॉईन होतात. हा, हा, हे म्हणजे एक ट्रिक ऑनलाईन. तुम्ही पहिल्या दिवशी एक ट्रिक घेतली, त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन दिले सोडवून आणायला, आणि दुसऱ्या दिवशी परत दुसरी ट्रिक घेऊन त्यांना म्हणजे कन्व्हिन्स केलं की हा हे सोपं आहे असं का? हा, पहिल्या दिवशी दोन दोन घ्या ट्रिक्स, एक निखिलमची घ्या, एक 9ची घ्या.
निखिलम घेतलात ना तुम्ही, त्याच्यात कॉम्प्लिमेंट येतात, 10 कॉम्प्लिमेंट, 9 कॉम्प्लिमेंट, मग नंतर 9 ची ट्रीज घ्यायला इझी होतं तुम्हाला. नंतर टेबल घ्या असं. हा. बरं. ओके, त्याच्यामध्ये ठीक आहे. एकच रिक्वेस्ट करतो, मॅडम, तुमचा ज्या क्लास नवीन हा बोला. टीचर्स आहेत. किती असते? एक मिनिट, माझा आवाज येतोय का? हो सर, हो येतो. सर. जी सर, जी, येस सर. एक रिक्वेस्ट आहे. जसं मगाशी सरिता मॅमने एक चांगला एक्सपिरियन्स शेअर केला आणि खूप मनापासून बोलल्या त्या. याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये पण त्या बोललेल्या आहेत की लिटरली अपूर्वा मॅडमना त्यांनी दररोज 10-12 कॉल सुद्धा केलेले आहेत. आणि हो ही सर, प्रोसेस हो त्यांनी सर. जवळपास सुरुवातीला 8-10 दिवस, 15 दिवस कंटिन्युअसली त्यांचे चालू असायचे. सर मार्केटिंगसाठी त्यांचे मला आतापर्यंत सारखे फोन यायचे. बरोबर आहे. सर याच्यामध्ये ज्या आतापर्यंत नवीन सुद्धा. टीचर जी आतापर्यंत सुद्धा चालू असतात, आम्हाला आनंद वाटतो हो तुम्हाला. सर. आणि खरं म्हणजे की तुम्ही स्वतः खूप डिवोशनली आहात. त्यांची आता बेडरूम बघा, बॅक साईडला जी आहे ती त्यांनी स्पेशली मी क्लासरूम त्यांच्या एक मिनिट हॉलमध्ये मी करून सांगते. घेतलेली आहे. जी, सर मी माझं सेटअप दाखवते मी सर्वांना. एकच मिनिट, एकच मिनिट मॅम, एकच मिनिट, एक मिनिट, हा. फक्त एक मिनिट. तर याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की ज्या नवीन टीचर आहेत त्यांनी ट्रेनिंगच्या दृष्टीने वर्कशॉप कशा पद्धतीने कंडक्ट करता येतील, राईट, काय सिलेबस कव्हर करता येऊ शकेल, मला मी किती दिवसांचा वर्कशॉप चालवावा, यासाठी त्यांनी अपूर्वा मॅमना कॉन्टॅक्ट करा. दुसरी गोष्ट, मार्केटिंगसाठी की कशा पद्धतीने मार्केटिंग कंटेंट असला पाहिजे, आपला मेसेज कशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजीज वर्क करता येतील, राईट, डिझाईन्स कशी पाहिजे, हा, किंवा अगदी सोशल मीडियाचे काही असतील, तर तुम्ही आम्हाला जर का पर्सनल फोन केले, तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे आम्हाला कॉन्टॅक्ट केलात, तर आम्ही तुम्हाला सर्वांनाच मदत करायला तयार आहोत. आणि आजची मीटिंग कशासाठी आहे, तर मग तुमचा जो कॉन्फिडन्स, आम्ही ह्या गोष्टी का सांगतो, सरिता मॅडमने आम्हाला 10 वेळा फोन केला, आम्ही कधीही त्यांना नव्हे तर कुणालाच टाळलेलं नाहीये, कारण आमचं कामच ते आहे. ज्या वेळेला तुमचं सेंटर चालू होईल त्याच वेळेला नेट स्कूल चालणार आहे. त्यामुळे आम्हालाही वाटतं की आमच्या सर्व टीचर्सचे चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग सेंटर चालले पाहिजेत. तर ज्यांना ज्यांना असं वाटतं की निश्चित तुम्ही आम्हाला सारखे कॉल करा, काही लागेल ती मदत घ्या, कंटेंट तयार करता येत नसेल, अगदी सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरू किंवा झूम मीटिंग कशा कनेक्ट करायच्या, आम्ही तर अनेक टीचर्सचे डेमो लेक्चर स्वतः अटेंड केलेले आहेत. का केली आहेत, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीतरी करू इच्छित आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आजपर्यंतचा अनुभव नाहीये, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. फक्त आम्ही ह्या यशस्वी टीचर्सची अजूनही मीटिंग होत राहतील आपल्या. का? तर आम्ही ज्या वेळेला एखादं मार्गदर्शन करत असतो, तर त्यावेळेला कदाचित तुमच्यासारख्या टीचर्सचा विश्वास बसायला थोडासा म्हणजे ते एक ना मॉडेल, नाही नाही ह्यांना शक्य आहे असं वाटतं. तर नुसतं आम्हाला शक्य नाहीये, तर सरिता मॅडम सारख्या अनेक टीचर्स आहेत ज्यांना ह्या गोष्टी शक्य केलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा करू शकता, आणि म्हणून या यशस्वी स्टोरीज आपण प्लॅन केलेल्या आहेत, राईट ना. सो बाकी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की सरिता मॅडमला विचारा. आणि जसं की मॅडमनी स्वतःच म्हणजे सुरुवात त्यांनी करताना काय पद्धतीने केले याचे मी फेसबुकच्या आपल्या ऑफिशियल पेजला सुद्धा मी फोटोग्राफ्स केलेले आहेत. तर नक्की मॅम तुम्ही जरा तुमचा आम्हाला क्लासरूम दाखवा, आम्हालाही बघायला आवडेल दाखवते. तो. जी आणि जी, मी थँक्यू. स्वतः केले बरं का, पेंटिंग ही ना मी स्वतः केली आहे. ओ, एकच मिनिट ग्रेट हा ग्रेट सर. ग्रेट. एक असं, एक मिनिट, बॅक, एक थांब रे. हे बघा, सरस्वती हे बॅनर लावलेले आहेत, हो, सर्टिफिकेट आहेत वाव, अशा पद्धतीने. ग्रेट ग्रेट. खूप छान. खूप छान. तुमच्या या एफर्ट्स बद्दल मला वाटतं आज आमच्या नेट स्कूलच्या अनेक फाउंडर मेंबर्स सुद्धा आज कनेक्ट आहेत. आणि तुम्ही घेतलेल्या एफर्ट्स वरती नक्की काहीतरी याच विचार पण होईल त्या तुमच्या ह्या आवाज सगळ्या आवाज तुमचा प्रयत्नांचा. स्लो येते मला. जी मॅम जी, क्लासरूम कोण आहे तुमचं? काही हरकत नाही. काही टीचर्सना आणखी प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता आपण, मॅडम जवळ संवाद साधू शकता. मी ओके. थांबतो. या. ओके, शेवटची 8 मिनिटं आहेत आणि जयश्री मॅम आणि सुनील सरांना सुद्धा क्वेश्चन आहेत. तर सुनील सर, तुम्ही तुमचा माईक स्वतः अनम्यूट करून विचारू शकता. ऑल्सो जयश्री मॅम, तुम्हाला जो प्रश्न आहे तुम्ही आता विचारा. मला आवाज येत नाहीये.
मॅडम तुमचा हॅलो आवाज येतोय मॅम. व्यवस्थित. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हा बोला मॅम बोला. नमस्कार मॅम. ऑफलाईन ऍड केलती का तुम्ही तयार? ओके हॅलो. एक मिनिट सरी. मला आवाज नाही येत आहे, प्लीज जरा. सरिता मॅम आम्हाला सगळ्यांना आवाज येतोय, तुम्हाला नाही येतंय का? हा बोला बोला, आता येते. ओके बोला जयश्री मॅम बोला. हा बोला. मॅडम असे तुम्ही बॅनर वगैरे बनवले होते का? हो ना, बॅनर ऑनलाईन तर बनवलं. झाली. काय म्हणताय? ऑनलाईन ऍड झाली आपली, पण असं ऑफलाईनला बॅनर वगैरे असं बनवून कुठं लावले होते का? हो हो हो, मी स्वतः माझ्या घरावर मोठं बॅनर लावलेलं आहे बनवून. आणि जे ऑटो असतात ना, ऑटो, आपल्या ओळखीचे ऑटो म्हणा, हम्म आपल्या मुलाची व्हॅन, शाळेतली व्हॅन आहे माझ्या मुलाची, शाळेतल्या हम्म व्हॅनच्या मागे लावले मी. एक 5-6 हम्म आत्ता लावलेत जस्ट मी. पहिल्या बॅचला नव्हते लावले, पण आता सेकंड बॅचला लावले. हम्म. बॅनर बनवून लावले. ते पण बॅनर कसे बनवायचे हे अपूर्वा मॅडम सांगतील तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. अजून मॅडम मॅडम स्टुडंट तुम्ही 5वी पासून पुढे घेतलेत की म्हणजे कारण चौथी नंतरच ऍडिशन सबट्रॅक्शन तर चौथी नंतरच चालू होतं ना, म्हणजे तिसरीला असतं पण आणि कुठलं तुमचं हे बोर्ड कुठलं होतं? सीबीएसई बोर्ड, एसएससी बोर्ड का सगळ्याच बोर्डचे तुम्ही मुलं घेता? सगळे सगळे माझ्याकडे मराठी मीडियम आहेत, इंग्लिश मीडियम आहे, सीबीएसई पॅटर्न आहेत, स्टेट बोर्ड आहेत, सगळे आहेत. आणि अजून एक मॅम, मला हा प्रश्न होता की चौथीची मुलगी, चौथी मध्ये चौथीचे मुलं लहानच असतात ना, तर मी सरांना प्रश्न विचारला होता की चौथीतलं म्हणजे समजू शकतं का त्यांना, हे की नाही? बरोबर. कारण की सगळं सर्व मिक्स राहणार ना, 8, 9, 10 स्टँडर्डचे सर्व मिक्स स्टुडंट राहणार, मग त्यांना समजू राईट. शकतं का? तर मला सांगण्यास एवढा आनंद होतोय मॅम, माझ्याकडे एक श्रद्धा शिंदे म्हणून एक मुलगी आहे, ती आता चौथीला आहे. ती 9 आणि 10च्या मुलांपेक्षा फास्ट आहे मॅम. खूप छान प्रकारे तिला जमतं ते. अजून म्हणजे तिच्यासाठी तुम्ही म्हणजे फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन का सगळेच जे आहेत ट्रिक्स त्या सगळ्याच फॉलो केल्या का, म्हणजे सगळ्याच घेतल्या का? सर्व मॅम. तिची आता आज एक्झाम पण झाली, ओके. चौथी, एक्झाम पण झाली. पूर्ण बेसिक आणि ऍडव्हान्स हे पूर्ण क्यूब रूट आणि ते सगळं. डिव्हिजन ह्या सहित तिला. आणि कसं मुलांची प्रत्येकाची ती कॅपॅसिटी असते मॅम, ती त्या नाही पण क्यूब, कॅपॅसिटीनुसार बोला ना. फोर्थला क्यूब वगैरे नाहीये ना, म्हणजे ती कन्सेप्ट जी आहे ती त्यांना पुढे येते ना? नाहीये, त्यांना नाहीये, पण ती शिकली आणि खूप इझी आहे ते. नाही पण तुम्ही सांगताना मग ती सांगितली का की आता हे म्हणजे अपकमिंग स्टँडर्ड मध्ये तुम्हाला ती कन्सेप्ट येणार आहे, ती मी तुम्हाला आता शिकवते, असं सांगितलं का सांगताना? नाही, असं काय नाही. आता काय काय मॅम माहितीये का, वैदिक मॅथ हा फुल कोर्सच येतो, त्याच्यामध्ये हे सगळं येतं आणि ते शिकावंच लागतं. अच्छा, म्हणजे त्यांना काय असं एक्सेप्शन वगैरे द्यायचं नाही की हे असं तुमचं या सिलेबसला? नाही ओके. नाही, ह्या सिलेबस वैदिक मॅथ हे फुल कोर्स आहे आणि ह्या कोर्समध्ये हे सर्व आहे. असं असं काही तिला वेगळं काही नाही, आणि ती शिकली छान प्रकारे, आणि ती मस्त 9 आणि 10 स्टँडर्डच्या मुलांपेक्षा ती छान प्रकारे करू शकते. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम. अजून ओके, थँक्यू सो मच. मॅडम, हा बोला. तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेताना व्हिडिओ समजा व्हाईट बोर्डवर शिकवता त्यांना की दुसऱ्या बोर्डवर शिकवता? म्हणजे नाही नाही, घरी माझा ज्या हा बोर्ड आहे ना, मी पुढे मोबाईल ठेवते, तो स्टँड आहे माझा, ते बघा तो स्टँड आहे, त्या स्टँडवर मी मोबाईल ठेवते आणि समोर व्हाईट बोर्डवर लाईव्ह असं शिकवते. कारण की मॅडम व्हाईट बोर्डवर मोठं अक्षर येते ना, म्हणजे मी ऑनलाईन क्लासेस व्हाईट बोर्डवर काय आपल्याकडे मोबाईल रायटर नसल्यामुळे त्याच्यावर अक्षर मोठे मोठे येतात ना या लिहिताना. बोर्डवर? नाही, आपल्या मोबाईलच्या व्हाईट बोर्डवर. मोबाईलच्या तो व्हाईट बोर्ड नाही, मी हा यूज करते, हेच.
तो तुम्ही होईल. त्याला सेट करून शिकवता का त्याच्यावर लाईव्ह? हा 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 ऑनलाईन ते स्टँडवर मोबाईल ठेवते आणि मग तसंच बाय हँड शिकवते. ऑनलाईन पण 1 तासच घेता का? हो ऑनलाईन सुद्धा 1 तास. अच्छा, म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे तुमचं फिक्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही तुम्ही हे करता का? हा दोन्ही 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 4 वाजता माझे ऑफलाईन आणि 6:30ला ऑनलाईन असं. अच्छा, दोन्ही बॅचेस तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन त्या दिवशी म्हणजे 3 दिवस कंडक्ट करता. त्याच दिवशी. आणि अजूनही मुला मुलं कुठली ऍबसेंट ऑफलाईनची नाही का, मुलं कुठली ऍबसेंट असली ना मग संडेला बोलवते हा तेच ना, मी तेच असं. विचारणार होते की जर ऍबसेंट वगैरे असेल तर मुलांचं पुढं काय नाही म्हणजे ऍबसेंट, त्यांना. कारण की आपल्याला कळतं ना की 1-2 मुलं मागे पडलेत आणि हो हो सर्वांना ते सोबत घ्यायचं म्हणजे ते थोडस हे होतं. मग काय करते मी, संडेला नाही का जी ऑफलाईन मुलं आहेत किंवा ऑनलाईन मुलं आहेत जी ऍबसेंट आहेत त्यांना एकदा त्यां- अर्धा तास घेते ऑनलाईन आणि मग ओके ओके शिकवते. असं करते. ओके. थोडं मी त्याची फी interrupt करते आता, कारण आता 1 मिनिटात आपली मीटिंग संपणार आहे. सो ओके मॅम. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा वेळ दिलात, थँक्यू सगळ्यांना सो मच. इन्स्पायर केलं, तुमचं मनोगत व्यक्त थँक्यू. केलं. आणि बाकीच्या सर्व टीचर्स कडनं पण माझी ही अपेक्षा आहे की तुमचं पण सेंटर्स लवकरात लवकर सुरू हो आणि तुमचे पण असेच आम्हाला इंटरव्ह्यू कंडक्ट करता यावेत, असेच मी इच्छा व्यक्त करते. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. 1 मिनिटात आपली मीटिंग एंड होईल. सो काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली मला मोरे सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही आहोत सदैव तुम्हाला कोऑपरेट करायला आम्ही तयार आहोत. ओके, सो आता 1 मिनिटात आपली मीटिंग संपणार आहे. थँक्यू सो मच मॅम, तुम्हाला मॅम परत. रेकॉर्डिंग मिळेल काय? थँक्यू. येस येस, थँक्यू थँक्यू रेकॉर्डिंग मॅम. आपण थँक्यू सर. रेकॉर्डिंग अपलोड करू. रेकॉर्डिंग आपण थँक्यू अपलोड करणार आहोत, सर. युट्यूबला करू. ओके. खूप ओके छान ओके माहिती थँक्यू मॅम. त्याबद्दल थँक्यू थँक्यू. मॅम. थँक्यू सो सरिता मच. मॅडम, मला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना सुद्धा खूप बेस्ट ऑफ लक आणि लवकर ऑल द सेंटर बेस्ट चालू मॅम. करा. हा थँक्यू. लवकर सेंटर चालू मॅम, करा तुम्ही मॅम, आणि सर्वांनी अनुभवा. हा मॅम काय? ऑनलाईन लेक्चर किती वेळ घेता तुम्ही एका मुलाचं? 1 तास. 1 तास 1 तास. आणि ऑफलाईन सुद्धा 1 तास ना मॅम? हा 1 तास.